लग्न प्रथा बदलत आहे. लेखक संदीप पवार. भारतीय संस्कृतीत लग्न ही केवळ दोन व्यक्तींची नव्हे तर दोन कुटुंबाची आणि दोन संस्कारांची सांगड मानली जाते. परंपरा, रीतिरिवाज, नातेसंबंध आणि सामाजिक मूल्ये यांचे दर्शन लग्न समारंभातून घडत असते. मात्र बदलत्या काळानुसार लग्न प्रथेतही मोठे बदल होताना दिसत आहेत. पूर्वी लग्ने अनेक दिवस चालायची. गावातील सर्व लोक एकत्र येऊन तयारी करत, पाहुणचार करत आणि आनंद साजरा करत. साधेपणा, आपुलकी आणि सामूहिक सहभाग यांना अधिक महत्त्व दिले जात असे. आज मात्र शहरीकरण, आधुनिक जीवनशैली आणि वाढत्या आर्थिक क्षमतेमुळे लग्न समारंभ अधिक भव्य, आकर्षक बनले आहेत. शिक्षणाचा प्रसार, महिलांचे आर्थिक स्वावलंबन आणि तंत्रज्ञानाचा प्रभाव यामुळे विवाहाबाबतचा दृष्टिकोनही बदलला आहे. आज अनेक तरुणी स्वतःचा जोडीदार निवडतात, करिअरला प्राधान्य देतात आणि योग्य वेळ आल्यावरच विवाह करण्याचा निर्णय घेतात. आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांबाबतही समाजातले स्वीकार हळूहळू वाढताना दिसतो. तंत्रज्ञानामुळे विवाह संस्थेतही नवे बदल झाले आहेत. ऑनलाईन विवाह संकेतस्थळे, व्हिडिओ कॉलद्वारे ओळखी, डिजिटल निमंत्रण पत्रिका आणि सोशल मीडियावरील थेट प्रक्षेपण यामुळे लग्नाचे स्वरूप अधिक आधुनिक झाले आहे. अनेक कुटुंबे अनावश्यक खर्च टाळून साधेपणाने किंवा नोंदणी पद्धतीने विवाह करण्यास प्राधान्य देत आहेत. तथापि काही ठिकाणी दिखाऊपणा, अवाजवी खर्च आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या स्पर्धेमुळे लग्ने आर्थिक ओझे ठरत असल्याचेही दिसून येते. त्यामुळे बदलत्या काळात आधुनिकता स्वीकारताना विवेक, संस्कार आणि परंपरेतील चांगल्या मूल्यांचे जतन करणे तितकेच महत्त्वाचे आहे. एकूणच लग्न प्रथा बदलते आहे आणि हा बदल समाजातील बदलत्या विचारसरणीचे प्रतिबिंब आहे. काळानुसार प्रथा बदलणे स्वाभाविक असले तरी परस्पर आदर, विश्वास, समानता, जबाबदारी आणि कुटुंबातले सुसंवाद ही विवाह संस्थेची मूलभूत तत्वे कायम जपली गेली पाहिजेत. तेव्हाच आधुनिकतेसोबत संस्कृतीचेही संवर्धन होईल. लेखक संदीप पवार, पालघर.